महाराष्ट्रातील भिलार म्हणजेच भारताच्या पुस्तकांच्या गावाचा हा एक झटपट आढावा आहे. बघा ना, आजकाल आपण सतत स्क्रीनमध्ये डोकं खुपसून असतो, बरोबर? अशावेळी भिलार हे एक असं भन्नाट ठिकाण आहे, जिथे चक्क अख्खं गावच एक मोठं वाचनालय बनले, जे आपल्याला खऱ्या-खुऱ्या शांततेची आणि वाचनाची ओळख करून देतं. तर पहिले म्हणजे या गावाचं अनोखं रूप. तुम्ही भिलारमध्ये पाऊल टाकताच चहाच्या टपरीपासून ते घरांच्या भिंतींपर्यंत सगळीकडे फक्त आणि फक्त पुस्तकेच दिसतील. इथल्या लोकांनी चक्क आपली घरं वाचकांसाठी उघडी केलीत, ज्यामुळे प्रत्येक घर एक छोटंसं वाचनालय बनले. म्हणजे विचार करा, तुम्ही अशा एका जिवंत गावातून चालताय, जे स्वतःच एक उघड्यावरचं, श्वास घेणारं पुस्तक आहे. भारी आहे ना? दुसरे म्हणजे इथली पुस्तकांची प्रचंड विविधता आणि तो निवांतपणा. कादंबऱ्या, इतिहास, विज्ञान, कविता सगळंच आहे इथे, आणि तेही कसल्याही गडबडीशिवाय. आता तुम्हीच सांगा, आजच्या या धावपळीच्या आणि सतत वाजत राहणाऱ्या नोटिफिकेशन्सच्या जगात कोणतीही घाई नसलेली अशी परिपूर्ण शांतता अनुभवणं आपल्याला खरंच शक्य आहे का? आणि शेवटी हा सगळा खटाटोप नेमका कशासाठी? तर पुस्तकांचा गाव हा काही फक्त एखादा प्रकल्प नाहीये. डिजिटल युगात हरवत चाललेली आपली वाचनाची आवड जपण्याचा हा एक एकदम सुंदर प्रयत्न आहे. मला तर वाटतं हे गाव फक्त जुन्या दिवसांची आठवण नाहीये, तर आजच्या काळात शांतता, ज्ञान आणि प्रेरणा मिळवण्यासाठी एक अत्यंत गरजेचा उपाय आहे. थोडक्यात सांगायचं तर भिलार हे फक्त नकाशावरचे एक साधं गाव नाहीये, तर जिथे प्रत्येक पान एक नवीन गोष्ट सांगतं आणि प्रत्येक पुस्तक एक नवीन जग उघडतं, असा तो एक जिवंत अनुभव आहे.